गेलेल्या व्यक्तीबद्दल श्रद्धा असेल तर श्राद्ध, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय, आपण श्राद्ध कशासाठी करतो? आपण श्राद्ध कशासाठी करतो सांगा. ज्या कोणी आपल्या घराण्यामध्ये व्यक्ती गेलेले आहेत त्यांना उच्च अवस्था प्राप्त व्हावी, त्यांना सद्गती मिळावी, म्हणून आपण श्राद्ध पक्षादी विधी करतो. आता त्या श्राद्ध पक्षादी विधीमध्ये खरोखर जर विचार केला तर त्याच्यामध्ये जे जे काही भटजी आणायला सांगत असतात किंवा जे काही विधी केले जातात त्यात किती तथ्य असतं, हे आणा ते आणा. आता जी व्यक्ती गेलेली आहे, जी देहरूपाने नाही, त्याच्यासाठी जे काय गोष्टींची यादी असते ती कोणाला मिळते? त्या सगळ्या वस्तू कोणाच्याकडे जातात? म्हणजे शास्त्र परत्वे नंतर त्याच्यामध्ये ज्या अनावश्यक गोष्टींची भर घातली गेली, भर घेतली ही फक्त भटजींच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. म्हणजे मूळ जो काही विधी आहे तो फारच थोड्या ह्याच्यात असतो. काही कालापूर्वी हे व्यवस्थित होतही असेल, पण पुढे पुढे त्याच्यातनं काय झालं, त्याच्यातनं मला पैसा किती मिळेल, हा जो काही एक लोक वाढत गेला, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये अनावश्यक अनेक प्रथा आहेत त्याच्यामध्ये ऍड होत गेल्या. आज आपण जे काही श्राद्ध पक्षी मनुष्य करतो की या कोणी व्यक्ती गेलेली आहे त्याला सद्गती मिळावी याच्यासाठी श्राद्ध करतो. पण गुरुकृपा आशीर्वादाने गुरुनी आपली जबाबदारी प्रत्येकाची घेतल्यानंतर गुरु स्वतःच्या सामर्थ्याने त्या गेलेल्या व्यक्तीला ऑलरेडी उच्च लोक प्राप्त करून देतातच आहेत ना. मग श्राद्ध पक्षादेवीची गरज काय? पण ह्याच्यात दुसरी एक महत्वाची गोष्ट काय घडते की ज्या वेळेला आपण तरी सुद्धा चैन पडत नाही मला म्हणून मी जरा श्राद्ध वगैरे करतो असं जेव्हा मनुष्य करतो त्यावेळेला ज्यावेळेला आपण ते ताटबीट ठेवतो जे काही आपण करतो त्यावेळेला आपल्या घराण्यातली गेलेली जी कोणी व्यक्ती आहे ती उच्च लोक सोडून तिथं तुमचा वर्णभाग खायला येतच नाही. पण त्यांना माहिती आहे ना की गुरुकृपा आशीर्वादाने आपल्याला उच्च लोक प्राप्त झाले तरी कशाला जाऊ खाली वर्णभाग बघायला, ते येणारच नाही. पण वातावरणामध्ये इच्छा वासना परत्वे जे काही अर्थबाउंड स्पिरिट्स जे आपण म्हणतो की ज्यांची इच्छा वासनेची वलय इथं आहे ते तुमचं तिथं जे आपण अन्न ठेवतो तिथं ते आकृष्ट होतं आणि ते परत जाऊ शकत नाही. आधी आले की आपल्याला कळत नाही तर आपण काय त्यांना परत कळण ते आपली कुठे ताकद आहे. मग ज्यांचा आपला काही त्यांचा आणि आपला जो काहीही संबंध नाही ते आपल्या ठिकाणी वस्तीला आल्यानंतर आपली स्थिती काय होणार सांगा बरं. त्रासच होणार ना आपल्याला. हे काहीही आपल्याला त्रास हा भोगावा लागू नये म्हणून दादाने सांगितलं की एखादी आपल्या घराण्यातली व्यक्ती गेल्या तर फक्त पहिल्या वर्षी श्राद्ध करा. तर 365 घ्या संबंध दिवसामध्ये ती जी कोणी गेलेली व्यक्ती आहे तिचा जो काही आत्मा आहे तो ह्या 3 ह्याच्यातल्या प्रदक्षिणा करून जिथं व्यक्ती गेलेली असते तिथं येतो. म्हणून फक्त शास्त्र पहिल्या वर्षी श्राद्ध करायचं आहे. त्याच्यानंतर कुठलेही श्राद्ध पक्षात पितृपदरण आल्यानंतर त्याचे काहीही करायची आवश्यकता नाही हे दादाने आपल्याला सांगितलं. तर त्याची गरजच नाही. जो आपण श्राद्ध करतो त्याला चांगला लोक प्राप्त होतो. पण इथं गुरु कृपाशीर्वादाने जर हे होत आहे तर एवढे हजारो रुपये जे काही आपण खर्च करतो त्याची आणि ते खर्च करून पुन्हा त्रासच ना. जे काही आपण अन्न तिथं शिजवतो किंवा जे त्या अन्नाला बघून ज्या ह्या अर्थबाउंड जे काय आहे नवा क्वेश्चन ज्यांची इच्छा आहे ते येतात ते आपल्याकडे आल्यानंतर काय होणार? आपल्याला त्रासाशिवाय दुसरं काही मिळणारच नाही ना. म्हणून ह्या सगळ्यात दादाने आपल्याला बाजूला काढल्याने सांगितलेले की हे काहीही करू नका. पण तरी सुद्धा माणसाला चैन पडत नाही की खरंच माझे गेलेले आहेत की नाही, त्यांना लोक प्राप्त झालेलं आहे की नाही. इत्यादी ज्या काही गोष्टी आपल्या बुद्धीत नाही येतात ते मनुष्य अज्ञानाने अशी विधी करत असतो. म्हणून खरोखर सांगणं आहे की आपल्याला जरी काही अडचण असते ती अडचण असताना एक सबुरी ठेवायची की आज ना उद्या बाबालांच्या लोकांनी माझ्या जीवनात अडचण दूर होणार. पण कुठलेही विधी वेडेवाकडे विधी जे कोणी भडजी किंवा जे कोणी सांगतील ते करून त्या दोषाची प्रखरता अजून वाढवायची नाही. हा विषय लक्षात आला.
दोन